नमस्कार, BA स्टडी हब यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एन्व्हायरमेंटल स्टडी अवेअरनेस या विषयाचा प्रोजेक्ट कसा लिहावा. ह्या व्हिडिओमध्ये प्रोजेक्टबद्दल सोप्या पद्धतीने माहिती बघणार आहोत. तर हा प्रोजेक्ट आपल्याला या प्रोजेक्ट नोटबुकमध्ये लिहायचा आहे. हे प्रोजेक्ट नोटबुक SYBA, BCom आणि BSc साठी सारखेच आहे. प्रोजेक्ट लिहिण्यासाठी आपल्याला पुढील मुद्द्यांचा आधार घ्यावा लागेल. ह्या मुद्द्यांचा वापर करून हा प्रोजेक्ट लिहायचा आहे. सर्वप्रथम प्रस्तावना. यामध्ये प्रोजेक्टचा जो विषय आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची आहे. या प्रोजेक्ट विषयामध्ये आपण काय लिहिणार आहोत याविषयी थोडी माहिती द्यायची. त्यानंतर विषयाची व्याख्या लिहायची आहे. त्यानंतर त्या विषयाची गरज आणि त्याचे महत्त्व लिहायचे आहे. यानंतर त्या विषयाचे घटक आणि उपघटक लिहून स्पष्ट करावे लागतील. त्या प्रोजेक्ट विषयाचे प्रकार असतील तर प्रकार लिहून स्पष्ट करा. त्या विषयाचा मानवी जीवनावर व पर्यावरणावर काय परिणाम होतो आणि त्या विषयामध्ये त्या पर्यावरणावर किंवा मानवी जीवनावर काय समस्या निर्माण होतील त्याबद्दल माहिती लिहायची आहे. त्यानंतर त्याबद्दल उपाययोजना लिहायच्या आहेत आणि शेवटी प्रोजेक्टचा निष्कर्ष किंवा समारोप लिहायचा आहे. प्रोजेक्टच्या शेवटी संदर्भ लिहावा की ही माहिती आपण कोणाकडून व कोठून घेतली आहे. हे मुद्दे पद्धतशीर लिहिल्यास तुमचा प्रोजेक्ट आकर्षक बनेल. या मुद्द्यांव्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही मुद्दे असतील तर ते तुम्ही प्रोजेक्टमध्ये समाविष्ट करू शकता. आणि आपल्या प्रोजेक्ट विषयाबद्दल आपल्याकडे जर फोटो असतील तर ते फोटो पण चिटकवू शकता.